शेंगदाण्याची चिक्की म्हटलं की सर्वांची आवडती. बाजारात विकत जरी भेटत असली तरी फक्त घरी दोन साहित्य वापरून अगदी पटकन बनवली जाते आणि खायला म्हणाल तर अगदी पौष्टिक. पण कुरकुरीत शेंगदाण्याची चिक्की सर्वांनाच खाता येईल असं नाही. म्हणून आज स्पेशली आजी आजोबांसाठी इथे मी बनवत आहे मऊ शेंगदाण्याची चिक्की. काही नाही, खूप सोपी आहे. पाक बनवायचं तर टेन्शनच नाही. शेंगदाणे मस्त खरपूस भाजून त्याचा मी बारीकसर शेंगदाण्याचा कूट बनवून घेतला. त्यानंतर गुळाचा पाक बनवताना तो बिलकुल जास्ती शिजवायचा नाही. गुळ वितळून द्यायचा, त्याला एखादी उकळी येऊ द्यायची आणि मग शेंगदाण्याचा कूट त्यामध्ये घालायचा. मग मिश्रण इथं तूप लावलेल्या पळपटावर घालून घ्यायचं, लाटायचं आणि अशा मस्त वड्या पाडून घ्यायच्या. तर तुम्ही पाहताय किती मस्त अशी ही शेंगदाण्याची चिक्की झाली आहे. तोंडात टाकताच विरघळेल अशी मस्त मऊ शेंगदाण्याची चिक्की इथं तयार आहे. उपवासाला म्हणा किंवा मध्ये आधी खायला ही शेंगदाण्याची चिक्की तुम्ही घरी नक्की बनवून ठेवा.